नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज खूप छान आणि सुंदर असा ट्रेंडिंग व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि वंदना देवकर ताईंनी ही रिक्वेस्ट केलेली आहे की समई आसन कटिंग अँड स्टिचिंग फुल व्हिडिओ तुम्ही अपलोड करा. त्याकरता हा समई आसनचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे आणि हे समई आसन मी एका वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व माहिती भेटून जाईल. डीमार्टमध्ये ज्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग आपल्याला भेटलेल्या असतात त्या एकदम जाड पद्धतीच्या असतात आणि एकदम टिकाऊ अशा असतात. तर त्या आपण अशा फेकून देण्याऐवजी त्याचा काहीतरी छान असा उपयोग झाला पाहिजे या दृष्टिकोनानेच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि समई आसनचा व्हिडिओ हा मला रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मी या दोन्हीचं मिक्सअप करून एक छान आणि सुंदर यूजफुल असा व्हिडिओ इथे बनवलेला आहे. छान आणि ट्रेंडिंग असे समई आसन बनवण्याकरता इथे मी वापर केलेला आहे 2 रंगाच्या ब्रॉकेटच्या ब्लाऊज पीसचा. तर इथे एक हिरव्या रंगाचं ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस वापरलेला आहे आणि लाल रंगाचं. जे हिरव्या रंगाचं आहे त्याची आपल्याला फ्रिल बनवायची आहे. तर इथे मी 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. आणि लाल रंगाचं जे फॅब्रिक आहे ना, ते माझ्याकडे ब्लाऊज शिवून थोडासा कपडा शिल्लक राहिला होता, तोच इथे मी वापरलेला आहे. तर हे सर्व फॅब्रिक बघा अशा प्रकारे मी सेट करून घेणार आहे. तर खाली सर्वात प्रथम अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे, त्यावर फॉर्म शीट ठेवलेली आहे आणि त्यानंतर डीमार्टमध्ये जी आपल्याला कॅरी बॅग भेटलेली असते सामानाबरोबर ती ठेवलेली आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिक सेट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व एकमेकावर सेट करत तिथे मी टाचण्याने अटॅच देखील करून घेणार आहे, म्हणजे जे फॅब्रिक आपण सेट केलेलं आहे ना ते हलता कामा नये. तर हे सर्व व्यवस्थितरित्या सेट करून टाचण्या अटॅच करून झाल्यानंतर इथे मी चारी बाजूकडनं शिलाई मारून हे एकमेकाला अटॅच करून घेणार आहे. इथे आपण डीमार्टमध्ये भेटलेल्या कॅरी बॅगचा वापर करत आहोत, कारण की समई आसनवर आपण ज्यावेळेस समई ठेवतो त्यावेळेस समई लिकेज होण्याचे चान्सेस असतात आणि समई ही त्यातनं तेल गळतं. त्याकरता आपले हे समई आसन आहे ते खराब होऊ नये आणि जास्त दिवस टिकावे याकरता इथे मी या डीमार्टच्या कॅरी बॅगचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे समई आसन बिलकुलही आपलं खराब होणार नाही आणि व्यवस्थितरित्या जास्त दिवस टिकलं जाईल. तर इथे बघा चारी बाजूकडनं असं चौकोनामध्ये मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर माझ्याकडे एक मीडियम आकाराची प्लेट आहे. ती प्लेट इथे मी ठेवत मार्क करून घेतलेला आहे, एकदम गोलाकार. तर हा गोलाकार मी आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर या गोल भागाला मी इथे आधी शिलाई देखील मारून घेणार आहे. तर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिलाई मारून झाल्यानंतर हे फॅब्रिक आपल्याला कट देखील करून काढायचं आहे. तर खूप छान आणि सुंदर असे हे ट्रेंडिंग आसन आपले बनून तयार होत आहे. तर फ्रेंड्स, आपण जे डीमार्टची कॅरी बॅग घातलेली आहे ना, याच्यामध्ये आतमध्ये फिल केलेली आहे, त्याच्यामुळे आपले समई आसन आहे ना ते एकदम असे व्यवस्थित सरळरित्या राहिलं जाईल, असं आकसलं जाणार नाही आणि एकदम टाईट म्हणजे असं हे बनून तयार होईल. असं वाटेल की आपण बाहेरून विकतच आणलेलं आहे बाजारातून. त्यापेक्षाही सुंदर हे समई आसन आपलं हे घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये बनून तयार होणार आहे. तर इथे गोल भागाला बघा अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक पण मी कट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्यानंतर उभ्या आडव्या अशा रेषा आखत मी तिथे शिलाई मारत हा पीस मी क्विट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला जो हिरव्या रंगाचं फॅब्रिक आपण कट करून ठेवलं होतं ना, त्या दोन्ही पट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने एकमेकावर सेट करत इथे शिलाई मारून अटॅच करून घ्यायची आहे. तर दोन्ही पट्ट्या एकमेकाला अटॅच करून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने बघा खालच्या बाजूकडनं आपल्याला अशी पट्टी फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे. तर छानरित्या इथे फोल्ड करत बघा ही पट्टी मी तिथे तयार करून घेतलेली आहे आणि ह्यापासूनच आपल्याला फ्रिल बनवायची आहे. तर एकदम बारीक बारीक अशा चुण्या आपल्याला या फॅब्रिकवर टाकायच्या आहेत आणि फ्रिल तयार करून घ्यायची आहे. तर खूप सुंदररित्या इथे तुम्ही बघू शकता आपली ही फ्रिल या फॅब्रिकची तयार झालेली आहे. आणि त्यानंतर जो गोलाकार भाग आपण तयार करून ठेवलेला आहे तो घ्यायचा आहे आणि जी आपण हिरव्या रंगाची पट्टीची फ्रिल बनवलेली आहे ना, ती आपल्याला या गोल भागाच्या खालच्या बाजूकडनं ठेवत शिलाई मारून घ्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा गोलाकार भाग या फ्रिलवर ठेवत
शिलाई मारून घ्यायची आहे। जिथे फ्रिलला आपण शिलाई मारलेली आहे ना, बरोबर त्यावर हा गोलाकार भाग ठेवायचा आहे आणि तिथे शिलाई मारत हा गोलाकार भाग पूर्ण आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बनलेले हे समई आसन आपल्या घरातील शिल्लक कपड्यापासून आपण बनवलेले आहे आणि बनल्यानंतर इतकं सुंदर बनलं जाईल की नाही, ते असं आपल्याला वाटणार नाही की ते आपण शिल्लक फॅब्रिकपासून किंवा कपड्यापासून बनवलेलं आहे। असं वाटेल की आपण बाजारातनं मार्केटमधनं विकतच आणलेलं आहे। आणि विकत जर तुम्ही अशा प्रकारे हे समई आसन घ्यायला जाल तर तुम्हाला 300 ते 350 रुपये जोडी हे आसन भेटून जाईल। तर खूप सुंदररित्या तुम्ही इथे बघत आहात, बोलता बोलता फ्रिल ही छान व्यवस्थित ही अटॅच झालेली आहे। आणि यापूर्वीही आपल्या चॅनलवर मी समई आसन, देवांचे आसन याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। तर छानरित्या इथे बघा आपली पूर्ण फ्रिल या लाल रंगाच्या गोलाकार भागाला अटॅच झालेली आहे। तर अशा पद्धतीने फ्रेंड्स मी नेहमी नवीन काहीतरी आणि यूजफुल असं काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल आणि व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि सपोर्ट करा। तर छान अशी बघा इथे पूर्ण फ्रिल या आपल्या या आसनला जोडून झालेली आहे आणि एक्स्ट्राची फ्रिल मी कट करून काढलेली आहे। आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मी हे फॅब्रिक सेट करून शिलाई मारून अटॅच करून घेत आहे, सेम त्याच पद्धतीनं तुम्हालाही हे फॅब्रिक फ्रिल एकमेकाला स्टिच करून अटॅच करून घ्यायचे आहे। तर एकदम सुंदररित्या हे आसन आपल्या इथे बनून तयार होईल। आणि आपण इथे डीमार्टच्या कॅरी बॅगचा जो वापर केलेला आहे ना, त्याच्यामुळे आपलं जे समई आसन आहे ना, ते एकदम कडकरित्या आणि एकदम सरळ असं राहिलं जाईल आणि समईतून गळणाऱ्या तेलामुळे आपलं आसन देखील खराब होणार नाही। तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि सुंदररित्या फ्रिल अटॅच केल्यामुळे हे आसन आपलं दिसत आहे आणि बनून तयार देखील आहे। त्यानंतर पुन्हा एकदा इथे आपल्याला डीमार्टची कॅरी बॅग घ्यायची आहे आणि आसनच्या उलट्या बाजूकडनं बघा व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही कॅरी बॅग याच्यावर ठेवायची आहे आणि टाचण्यानं अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे बघा टाचण्याने मी अटॅच करून घेतलेला आहे। इथे मी या आसनच्या खालच्या बाजूला प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा वापर केलेला आहे। तुम्हाला इथे प्लास्टिकची कॅरी बॅग लावायची नसेल तर तुम्ही अस्ताचं फॅब्रिक कट करून देखील इथे अटॅच करू शकता। तर व्यवस्थित टाचण्यानं सेट करून झाल्यानंतर इथे माझ्याकडे कॉईनची एक लेस आहे, ती कॉईनची लेस मी अशा पद्धतीने त्या गोलाकार भागाच्या कडेनं शिलाई मारत अटॅच करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने गोलाकार भागाच्या कडेनं बघा मी कॉईनची लेस अटॅच करून घेत आहे। आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर अजून एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आंब्याच्या पानाचे चौरंगाचे आसन। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी समजावलेलं आहे की हे आसन कसे बनवायचे, आंब्याच्या पानं जे आपण फॅब्रिकपासून बनवलेली आहेत ती आसनाला कशी अटॅच करायची, हे सर्व डिटेल्समध्ये मी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। आणि खूप छान आणि सुंदररित्या हे आसन आपलं चौरंगाचे आसन बनून तयार झालेलं आहे। तेही तुम्ही तोही व्हिडिओ हा तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर। तर अशा पद्धतीने अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर मी खूप छान छान आणि यूजफुल असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। फ्रेंड्स, तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर तुमच्यासाठी यूजफुल असेल, तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। छान अशी कॉईनची लेस आपली या आसनाला अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर जिथे आपण कॅरी बॅग अटॅच केलेली आहे ती अटॅच केलेली कॅरी बॅग आपल्याला एक्स्ट्राची कट करून काढायची आहे। तर अशा पद्धतीने खूप छान असे इथे हे आपले समई आसन बनून तयार आहे आणि तुम्हाला मी याचा फायनल लुकसुद्धा दाखवत आहे। आणि डीमार्टच्या कॅरी बॅगचा कशा पद्धतीने मी खूप छान असा वापर केलेला आहे हे व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अजून कोणते तुम्हाला जर व्हिडिओ माझ्याकडनं बघायचे असतील तर हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा, तोही व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर अशा पद्धतीने खूप छान, सुंदर आणि यूजफुल आणि वॉशेबल असं हे आपलं समई आसन बनलेलं आहे।
तर फ्रेंड्स, भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.